रंबे डफावर धाप तुंतुण्याचा डफावर धाप तुंतुण्याचा डफावर धाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण थोर पुरुषांचं गात गुणगान जिरहाजी थोर पुरुषांचं गात गुणगान जिरहाजी थोर पुरुषांचं गात गुणगान जिरहाजी आदि नमन महाराष्ट्राला हे आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला संतांच्या पवित्र चरणाला जिरहाजी पवित्र चरणाला जिरहाजी पवित्र चरणाला जिरहाजी पवित्र चरणाला जिरहाजी नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला विखे पाटील यांच्या शाळेला शाहिरानं साज चढविला शाहिरा सर्व गातो पवड्याला जिरहाजी गातो पवड्याला जिरहाजी गातो पवड्याला जिरहाजी गातो पवड्याला जिरहाजी श्रोत्यो 10 एप्रिल 1932 रोजी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात लोणिया गावी सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पोटी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी जन्म घेतला. आपल्या वडिलांप्रमाणेच बाळासाहेबांना सुद्धा ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांविषयी मनात एक आस्था होती आणि एक कळवळा होता. म्हणूनच त्यांनी ग्रामीण भागाचा काया पालट करण्यासाठी ठरवले. त्यासाठी त्यांनी प्रथमतः काय केले व्यथा शेतकऱ्याची जाणून व्यथा शेतकऱ्यांची जाणून केले शेती पाण्याचे नियोजन गावोगावात पाणी पोचून ओसाड भाग फुल्ला हिरवाईन जिरहाजी फुल्ला हिरवाईन जिरहाजी फुल्ला हिरवाईन जिरहाजी फुल्ला हिरवाईन जिरहाजी जलसंधारणाचे कामे करून बाळासाहेबांनी शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम केले. ग्रामीण भागात शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचवण्याचे काम झाले. परंतु ग्रामीण भागात अडाणीपणा होता, निरक्षरता होती, शिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध नव्हत्या. आपल्या देशाबरोबरच जगातील इतर देशाचे ज्ञान आपल्या मुलामुलींना मिळावं यासाठी इंग्रजी भाषा शिकल्याशिवाय पर्याय नाही हे बाळासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीने ओळखले होते आणि म्हणूनच त्यांनी त्यासाठी काम हाती घेतले. ओळखून काळाच्या गरजेला शिक्षणाचा प्रसार करण्याला उभारिले अनेक संस्थेला इंग्रजीतून शिक्षण देण्याला बळ दिले प्रवारा पब्लिक स्कूलला जिरहाजी प्रवारा पब्लिक स्कूलला जिरहाजी प्रवारा पब्लिक स्कूलला जिरहाजी प्रवारा पब्लिक स्कूलला जिरहाजी ग्रामीण जनतेला शिक्षणाचा लाभ देण्यासाठी साहेबांनी विविध ठिकाणी संस्थांच्या स्थापना केल्या. विशेषतः लोणी येथे सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापित केलेल्या प्रवारा पब्लिक स्कूलचा सुंदर अशा पद्धतीने विकास करून हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील ज्ञानाचे दार आपल्या साहेबांनी खुले करून दिले. श्रोत्यो, आपल्या शेवगाव सारख्या लहानशा शहरात पूर्वी ओसाड असणाऱ्या या महाराणावर साहेबांनी एक ज्ञानाचे रोपटे लावले आणि आज हे ज्ञानाचे रोपटे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे आपण पाहत आहोत. या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या स्थापनेनंतर शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल शेवगाव या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सुरुवात केली आणि आज खऱ्या अर्थाने या शाळेला सुरुवात होऊन 25 वर्ष पूर्ण होत आहेत. एवढेच करून साहेब थांबले नाहीत, त्यांनी जनतेसाठी आरोग्य सेवेतही स्वतःला झोकून दिले. ज्ञानी घेऊन आरोग्य तासी उतरुनी स्वप्न प्रत्यक्षासी उभारिले रुग्णालयासी जिरहाजी
गोरगरीब जनतेचा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी विविध ठिकाणी रुग्णालयांना सुरुवात केली. या रुग्णालयांमध्ये अतिशय अल्पशा अशा खर्चात किंबहुना मोफतच उपचार रुग्णांवरती केले जातात. सर्व सोयी सुविधा युक्त असलेले हे रुग्णालय गरीब रुग्णांसाठी अतिशय आधार ठरत आहे. साहेबांनी ग्रामीण जीवन समृद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. आणि आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांची पुढची पिढी देखील समाज जीवनात उत्कृष्ट असे कार्य करत आहेत. असा होता दीप उजळणारा